नमस्कार मंडळी. तर आज मी चाललेली आहे पुण्यामध्ये. एक इव्हेंट आहे आणि तो इव्हेंट काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर समजेलच. तर त्या इव्हेंटसाठी व्हॉलंटिअरिंग करायला मी चाललेली आहे आणि माझ्यासोबत अजून 10 जणांची टीमसुद्धा आहे, म्हणजे माझे फ्रेंड्सच आहेत ते. सो ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे ती रोहनमुळे आणि मुक्तामुळे. थँक्स टू रोहन अँड मुक्ता. कारण खूप जणांना हा इव्हेंट बघायला मिळत नाही, कारण याचे तिकीट्स खूप लवकर बुक होतात आणि याचे तिकीट्स पण खूप म्हणजे 5,000-6,000मध्ये तिकीट्स असतात आणि मी ते एकदम फ्रीमध्ये जवळून बघणार आहे. सो आय एम व्हेरी लकी. आणि तुम्हाला पण मी आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवीन की आम्ही काय मज्जा करतो आणि कोणते कोणते मोठे म्हणजे खूप सारे पूर्ण इंडियातून मोठे मोठे आर्टिस्ट तिथे येणार आहेत. सो त्यांना पण आपल्याला भेटता येईल कदाचित, नाहीतर बघता तरी येईल समोरून. इव्हेंट अटेंड करता येईल आणि हा इव्हेंट असणार आहे शुक्रवार, शनिवार, रविवार. हा इव्हेंट काय आहे इन डिटेल्स मी तुम्हाला सगळे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल. बाय. हॅलो. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आता पोहोचतोय, म्हणजेच आवाज कमी करण्याचा म्हणजेच महालक्ष्मी लॉन्सला. आणि माझ्यासोबत आहेत माझ्या 2 स्कूल फ्रेंड्स. इकडे लेफ्ट साईडला आहे अनुजा झेंड, जी आहे प्रोफेसर सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये, आणि इकडे आहे, तुम्ही तर हिला ओळखत असाल मे बी, सफरचंदची फाउंडर, जिने आमची मेघालय ट्रिप खूप जास्त भारी प्लॅन करून दिली होती. तर मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्हाला जर कुठे ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही सफरचंदसोबत 100% गॅरंटीने जाऊ शकता आणि तुमची ट्रिप खूप भारी होणार आहे. तर आज आम्ही जिकडे व्हॉलंटिअरिंग करायला चाललेलो आहे, तर तो इतका भारी आणि मोठा इव्हेंट आहे जो आम्हाला इझिली अटेंड करायला मिळतोय. तो म्हणजे मुक्ता आणि रोहनमुळे हा चान्स मिळाला आहे. सो थँक्स टू रोहन अँड मुक्ता स्पेशली. सो बघूया आता आज दिवसभरात काय काय मज्जा येणार आहे आणि इव्हेंट कसा होणार आहे. अजून उद्यासुद्धा इव्हेंट आहे आणि परवासुद्धा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या दोघी सांगतील व्हिडिओला आणि चॅनलला काय करायचं आहे ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, ब्रॉडकास्ट करा, तुमच्या व्हॉट्सअप लिस्ट मध्ये ब्रॉडकास्ट करा. येस. बाय. हे आम्हाला आता टी शर्ट्स दिलेले आहेत असे स्पेशल असिस्टन्सवाले. आणि आता 1 वाजता 2 वाजता चालू होणार आहे, साधारण 2 वाजता इव्हेंट चालू होईल. बघूया, लेट्स गो. कसे जाते सगळे. पाऊंडमध्ये असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या ब्रँड्सचे. आणि मला आणि अनुजाला थोडीशी भूक लागली आहे. सो आम्ही म्हटलं की काय चरायला आम्हाला मिळतं आहे का, असं म्हटलं बघूया काय मिळतं आहे व्हेजमध्ये. काय आहेत ऑप्शन्स. चिकन दिसतंय, पनीर नशवील, क्रंची. हाय. तर आज आम्ही आलेलो आहोत इव्हेंटला जो महालक्ष्मी लॉन्सला आहे NH47. आणि आम्ही आज काय करणार आहोत, आपण व्हॉलंटिअरिंगसाठी आलेलो आहोत ॲक्सेस फॉर ऑल यांच्याकडून. तर हे नक्की कसं वर्क करतं आणि काय काय त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात हे आपल्याला मुक्ता सांगेल, जी ॲक्सेस फॉर ऑल ज्याचा फाउंडर आहे रोहन, त्याची बायको आहे. सो ती आपल्याला सगळं एक्सप्लेन करेल. परत आवाज येतो का? हो, नक्की येतोय का? आणि मग खूप जोरात बोला. बोल जोरात बोललीस तरी चालेल. हाय, मी मुक्ता. आज आपण NH7 विकेंडरमध्ये आलो आहोत आणि आपण ह्यांचे ॲक्सेसिबिलिटी पार्टनर आहोत. सो मेन म्हणजे हा जो काही व्हेन्यू आहे तो आपण कसा ॲक्सेसिबल आहे PWD लोकांसाठी ह्याची काळजी घेतो. आणि जसं सायली आहे, अनुजा आहे, आपल्याला व्हॉलंटिअरिंगसाठी मदतीला आलेले आहेत. आपण इथे मल्टिपल गोष्टी केल्या आहेत, म्हणजे आपण साइन लँग्वेज इंटरप्रिटर्स ठेवले आहेत. आपण ज्या लोक व्हीलचेअर्सवर येतात किंवा ज्यांना चालायला थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा काही त्यांना टेम्पररी डिसेबिलिटी असेल, तर अशा लोकांसाठी आपण रायझर्स बनवलेले आहेत इन फ्रंट ऑफ द स्टेज, की तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता. आणि हा आपला एक छोटासा बूथ आहे. पण हे काही जे काही टॅक्टाईल आर्टवर्क्स आहेत हे ज्या लोकांना दिसत नाही त्या लोकांसाठी आणि ज्या लोकांना खरं दिसत नाही त्यांनी बनवलेले असे टॅक्टाईल आर्टवर्क्स आहेत. आणि या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे गळ्यातलं असेल किंवा ही मल्टीपर्पज बास्केट आहे. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या त्या लोकांनी बनवलेल्या आहेत. सो आपण त्यांना सुद्धा त्या कलेतून प्रोत्साहन देतो. नाईस. दॅट्स इट. भारी. आणि तुम्ही जे काही काम करताय ते खूप जास्त भारी, म्हणजे वाखडण्याजोगं आहे जे काही आहे ते. आणि आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला पण याच्यामध्ये पार्टिसिपेट होता आलं. आणि इथून पुढे आम्ही नक्कीच तुमच्यासोबत कायम असू.
इकडे आम्ही मस्त वेगवेगळ्या ब्रँड्सचे सॉंग्स एन्जॉय करत होतो, पण अनफॉर्च्युनेटली मी ते इथे प्ले करू शकत नाही, मला म्यूट ठेवावं लागलं कारण आपल्याला कॉपीराईट इश्यू लागू शकतो, त्यामुळे सॉरी फॉर दॅट. हे असे महालक्ष्मी लॉन्सला हा इव्हेंट होता. आयकॉनिक स्टेज होतं आणि तिकडे मोठमोठे इंडियामधले आर्टिस्ट आले होते आणि ते तिथे परफॉर्म करत होते आणि इव्हिनिंगच्या टाईमला मोस्टली खूप जास्त मज्जा आली आणि खूप भारी वाटलं. मस्त एकदम गाणी, त्याच्यासोबत DJ होता, साऊंड इफेक्ट्स आणि मस्त ते हवेमध्ये अशा झुरमुळ्या छान उडवत होते, मध्येच फायर. भारी वाटलं, खूपच छान एक्सपिरियन्स होता. आम्ही तिकडे व्हॉलेंटियर म्हणून गेलो होतो. सो जे काही आम्हाला तिथे रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या होत्या त्या आम्ही कंप्लीट करत होतो. पण एकदा ते संपल्यावरती मग आम्ही मस्त ग्राउंडवर जाऊन इव्हेंट ऐकायला गेलो होतो आणि त्यासोबत मस्त कोक पण घेतला होता. असा आमचा इव्हेंट झाला आणि रात्री मी जवळजवळ 10:30 वाजता घरी रिटर्न आले आणि आल्यावरती डायरेक्ट धाराडूर झोपले, त्यामुळे व्हिडिओ मला एंड करता आला नाही तिथे. पण आम्ही खूप छान मजा केली, एक वेगळाच अनुभव होता आणि 4 वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मस्त वाटलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.